हॅलो एव्हरीवन. तर आज आपण या व्हिडिओमध्ये फ्रीली बॅकग्राऊंड कसा रिमूव्ह करायचा हे बघणार आहोत. जरी प्रो व्हर्जन नसेल तरी या दोन ट्रिक्स वापरून तुम्ही कोणत्याही फोटोचा बॅकग्राऊंड इझिली रिमूव्ह करू शकताय. तर चला आपण पहिली ट्रिक बघू. तर पहिली ट्रिक आहे ॲप्स. तर कॅनव्हामध्ये असे बरेचसे ॲप्स असतात ज्याच्यामध्ये आपल्याला बॅकग्राऊंड रिमूव्ह करण्यासाठी ऑप्शन्स मिळतात. तर सर्वात आधी आपल्याला ज्या फोटोचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचा आहे, तो फोटो सिलेक्ट करावा लागेल. तर मी एखादा इथून एलिमेंट्समधून एखादा फोटो सिलेक्ट करते. ओके. तर मी हा फोटो सिलेक्ट केलेला आहे आणि आपल्याला याचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचा आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला ॲप्सवर जायचं आहे आणि ॲप्समध्ये जाऊन आपल्याला बॅकग्राऊंड रिमूव्ह किंवा बॅकग्राऊंड इरेजर असं टाईप करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे बरेचसे असे ॲप्स येतात. जसं की बॅकग्राऊंड इरेजर आहे, इमेज इरेजर आहे किंवा बॅकग्राऊंड क्लीनर आहे, बॅकग्राऊंड रिमूव्ह इट आहे. तर या ॲप्सचा वापर करून आपण बॅकग्राऊंड इरेज करू शकतो. तर मी इथे बॅकग्राऊंड क्लीनरचा वापर केलेला आहे. तर त्याच्यानंतर इरेज बॅकग्राऊंडवर क्लिक केले. आता बघू आपल्याला इथून बॅकग्राऊंड रिमूव्ह होतो का? ओके. तर बघा आता आपला जो फोटो होता त्याचा बॅकग्राऊंड इथे रिमूव्ह झालेला आहे. तर ही एक पद्धत आहे ज्याचा वापर आपण फ्रीली करू शकतो. पण या ॲप्समध्ये लिमिटेड क्रेडिट्स असतात. तर आपण हे जे ॲप्स आहेत ते लिमिटेड यूज करू शकतो. ही झाली पहिली ट्रिक. आता दुसरी ट्रिक अशी आहे. त्याच्यासाठी आपल्याला ब्राउझरमध्ये जायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे बीजी रिमूव्हर असं टाईप करायचं आहे. बीजी रिमूव्हर फ्री. तर मी बीजी टाईप केल्यानंतर इथे बीजी रिमूव्हर फ्री आलेलं आहे. तर त्याच्यावर आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला पहिलाच ऑप्शन मिळतोय रिमूव्ह बॅकग्राऊंड फ्रॉम इमेज फॉर फ्री. तर यावर क्लिक केल्यानंतर आपण इथे आपली जी इमेज आहे ती अपलोड करायची आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला इमेज आधीच डाउनलोड करून ठेवावी लागेल किंवा तुम्ही इथे ड्रॅग अँड ड्रॉप सुद्धा करू शकताय. तर मी इमेज डाउनलोड केली होती, तर मी ती अपलोड करते. तर अशा पद्धतीने आपल्याला ही इमेज बॅकग्राऊंड रिमूव्ह करून मिळते. त्यानंतर डाउनलोडवर क्लिक करून आपल्याला डाउनलोड करायचं आहे आणि मग आपण ॲपमध्ये जाऊन परत आपली इमेज इथे अपलोड करू शकतो. तर ॲपमध्ये जाऊन आपल्याला न्यू पेज सिलेक्ट करायचं आहे आणि अपलोड्सवर क्लिक करून आपल्याला जो डाउनलोड केलेली इमेज आहे ती सिलेक्ट करून इथे अपलोड करायची आहे. तर या इमेजचा सुद्धा आपल्याला बॅकग्राऊंड रिमूव्ह करून मिळालेलं आहे. तर अशा या दोन ट्रिक्स वापरून तुम्ही फ्रीमध्ये
बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन ट्रिक्ससह. बाय.